नमस्ते. कल्याण ज्योतिष चॅनलवर आपले स्वागत आहे. डिसेंबर 2025 या महिन्यातील ग्रहस्थिती आणि त्याचा मेष राशीवर होणारा परिणाम खालीलप्रमाणे असेल. डिसेंबर 2025 महिन्यातील मुख्य ग्रहस्थिती. डिसेंबर महिना मेष राशीसाठी संमिश्र परिणाम घेऊन येत आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही ग्रहांची स्थिती थोडी आव्हानात्मक असली तरी उत्तरार्धात भाग्याचे साथ मिळेल आणि अनेक सकारात्मक बदल होतील. गुरु, ज्युपिटर महिन्याच्या सुरुवातीला चतुर्थ भावात कर्क राशीत उच्च स्थितीत राहील, परंतु 4 डिसेंबर रोजी तो वक्री होऊन तृतीय भावात म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करेल. हे गोचर काही स्रोतांमध्ये 5 डिसेंबर असेही दर्शविले आहे. परिणाम: तृतीय भावात वक्री गुरु येणे हे तुमच्या शौर्य, आत्मविश्वास आणि संचार म्हणजे कम्युनिकेशन यावर परिणाम करेल. लहान प्रवास, भावंडांशी संबंध आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला अधिक विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. शनी, सॅटर्न हा ग्रह वर्षभर तुमच्या द्वादश भावात म्हणजे मीन राशीत राहील, जो शनीच्या 7.5चा पहिला टप्पा दर्शवतो. परिणाम: 12व्या भावातील शनीमुळे खर्चात वाढ होईल, कामासाठी जास्त धावपळ आणि परदेशाची संबंधित कामांमध्ये व्यस्तता राहील. तुम्हाला शिस्त आणि व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. राहू आणि केतू. राहू लाभ भावात म्हणजे 11व्या स्थानात आणि केतू पंचम भावात म्हणजे 5व्या स्थानात राहील. परिणाम: राहूचे 11व्या भावात असणे हे आकस्मिक धनलाभ आणि इच्छापूर्तीसाठी शुभ संकेत आहे. केतू 5व्या भावात असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि प्रेमसंबंधांमध्ये काही चढ उतार येऊ शकतात, परंतु गूढ किंवा गहन विषयात रुची वाढेल. बुध, मर्क्युरी 6 डिसेंबरपर्यंत सप्तम भावात म्हणजे 7व्या स्थानात, नंतर 8व्या भावात आणि 29 डिसेंबर रोजी 9व भावात म्हणजे धनुराशीत प्रवेश करेल. परिणाम: बुधाच्या 8व्या भावामुळे वडिलोपार्जित संपत्ती किंवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 29 डिसेंबर नंतर बुध 9व भावात आल्याने भाग्याची साथ मिळू शकेल. मंगळ, मार्स तुमचा राशीस्वामी 7 डिसेंबरपर्यंत अष्टम भावात म्हणजे 8व्या स्थानात, त्यानंतर 9व भावात म्हणजे धनुराशीत प्रवेश करेल. परिणाम: मंगळ 7 डिसेंबरला 9व भावात येणे हे अत्यंत शुभ आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, भाग्य उजळेल आणि प्रवासाचे योग म्हणजे विशेषतः धार्मिक किंवा दूरचे बनतील. सूर्य, सन 16 डिसेंबरपर्यंत अष्टम भावात म्हणजे वृश्चिक राशीत, त्यानंतर 9व भावात म्हणजे धनु राशीत प्रवेश करेल. परिणाम: सूर्याचे 9व भावात येणे हे नोकरीत बढती आणि सन्मान मिळण्यास मदत करेल. शुक्र, विनस 20 डिसेंबरपर्यंत अष्टम भावात, त्यानंतर 9व भावात म्हणजे धनु राशीत प्रवेश करेल. परिणाम: शुक्राचे 9व भावात आगमन झाल्याने भाग्य आणि भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. मेष राशीवर सर्व बाजूंनी होणारा परिणाम. 1. करिअर आणि व्यवसाय. करिअर अँड बिझनेस. सुरुवातीचा टप्पा म्हणजे पूर्वार्ध. दशम भावाचा स्वामी शनी 12व्या भावात असल्याने नोकरीत भागदौड आणि कामाचा ताण जास्त असेल. काम किंवा नोकरीच्या संदर्भात एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाण्याचे योग बनू शकतात, ज्यात तुम्हाला यशही मिळेल. उत्तरार्ध 7 डिसेंबर नंतर मंगळ आणि 16 डिसेंबर नंतर सूर्य 9व म्हणजे भाग्यभावात आल्याने करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्हाला मानसन्मान प्राप्त होईल. व्यवसायात चांगली वाढ दिसून येईल. शुभ संकेत: मीडिया, मार्केटिंग आणि कम्युनिकेशनशी संबंधित लोकांना बुधग्रहाच्या बदलामुळे चांगल्या संधी मिळतील. 2. आर्थिक स्थिती. फायनान्शियल सिच्युएशन. शनीच्या 12व्या भावातील स्थितीमुळे खर्च खूप वाढतील, त्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु राहूचे 11व्या म्हणजे लाभ भावात असणे आणि बुध शुक्र सूर्याचे गोचर हे अचानक धनलाभ होण्याची शक्यता दर्शवतात. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे, पण कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. या महिन्यात खर्च आणि कमाई यांचा समतोल साधणे हे मुख्य आव्हान राहील. 3. शिक्षण आणि बौद्धिक क्षमता. एज्युकेशन अँड इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी. केतूचे पंचम भावात म्हणजे शिक्षणात असल्याने विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकते, त्यामुळे एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. गहन आणि गूढ विषयात म्हणजे उदाहरण ज्योतिष रिसर्च या विद्यार्थ्यांना हा काळ अभ्यासात रुची वाढवणारा असेल. 4 डिसेंबर नंतर वक्री गुरु तृतीय भावात आल्याने छोट्या प्रवासातून ज्ञान मिळवण्याची संधी मिळू शकते. 4. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन. लव्ह लाईफ अँड मॅरिड लाईफ. प्रेम संबंध. पंचम भावातील केतूमुळे प्रेम संबंधांमध्ये चढ उतार दिसतील. जोडीदारासोबत गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. महिन्याच्या उत्तरार्धात स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन. महिन्याच्या सुरुवातीला वैवाहिक संबंध मधुर राहतील. 6 डिसेंबरपर्यंत बुध सप्तम भावात असल्याने जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील.
परंतु महिन्याच्या उत्तरार्धात काही कारणांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वादविवाद टाळा. आरोग्य. या महिन्यात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. ग्रहांच्या स्थितीमुळे आरोग्याच्या काही समस्या म्हणजे विशेषतः मधुमेह किंवा डायबिटीस त्रास देऊ शकतात. कामाच्या अतिव्यस्ततेमुळे थकवा जाणवेल. नकारात्मक विचारांना दूर ठेवून नियमित व्यायाम आणि चांगला आहार घेणे आवश्यक आहे. थोडक्यात, डिसेंबर 2025 हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी मेहनत, धावपळ आणि नंतर भाग्याचे साथ असा असेल. सकारात्मक बाजू. अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये यश आणि सन्मान मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि महत्त्वाचे म्हणजे महिन्याच्या उत्तरार्धात भाग्य तुमच्या बाजूने राहील. नकारात्मक बाजू. खर्च वाढतील, कामाचा ताण जास्त असेल आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी उपाय. मंगळवारी मंदिरात ध्वज म्हणजे पताका लावा. शांत आणि गोड बोलण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.